आज आपण आपलं पहिलं प्रकरण जे आहे सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे सुरू करणार आहोत. बघा, आता तुम्हाला इथं डेस्कटॉपवरती जे दिसत आहे ते आपलं पहिल्या प्रकरणाचं पहिलं पेज आहे आणि त्याच्यामध्ये बघा तुमचं 11वीचं 12वीचं पोर्शन ओमिट केलेलं आमच्याकडे आलेलं आहे, पण 11वीचं पोर्शन तुमचं ओमिट केलेलं आहे की नाही ते अजून माझ्याकडे काय आलेले नाही आहे, कारण मी मागच्या आठवड्यापर्यंतपासून कॉलेजला एक चक्कर मारलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी कॉलेजला गेल्यानंतर किंवा मी कोणत्या तरी शिक्षकांना विचारून घेते की 11वीचं काही पोर्शन ओमिट केलेलं आहे का. पण तूर्ततः आपण आपल्या चॅप्टरची म्हणजे प्रकरणाची प्रस्तावना सुरू करूया, प्रस्तावनेला सुरुवात करूया. बघा, सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व याच्यामध्ये प्राचीन काळापासून सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला सहकाराशिवाय पर्याय नाही. कसा तो बघा. आता एक साधं उदाहरण घ्या. आपण जर म्हटलं मी सहकाराशिवाय जगू शकतो किंवा मी सहकाराशिवाय जगू शकते, तर ते चुकीचं ठरेल. कसं? सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठता, अंथरुणातून उठल्यानंतर आईने काय केलेलं असतं? तुम्ही तुमचं ब्रश वगैरे करता, तुमच्या आईने तुम्हाला आंघोळीचं पाणी काढून ठेवलेलं असतं किंवा तिने सांगितलेलं असतं तुझं पाणी गरम झालेलं आहे, तू घे. गरम कोण करतं? आई करते. ठीक आहे, तुम्ही पाणी तुमच्या हाताने समजा गरम करत असाल, आंघोळ करता, त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी चहा नाश्ता काहीतरी लागतो, कोण देतं? आई देते. आणि आपण काय ठरवलेलं? आपण कोणाचीही मदत घेणार नाही. पहिली मदत कुणी केली? आईने. नंतर घराच्या बाहेर पडले, तुम्ही कॉलेजला यायचं आहे ना, तुम्हाला घराच्या बाहेर पडले, नंतर तुम्ही चालत तुमच्या स्टॉपपर्यंत आले. मग तुम्ही काय पण व्हॉट एव्हर मे बी, तुमची बस असेल, रिक्षा असेल, त्यात तुम्ही जाऊन बसलात, कॉलेजपर्यंत आलात. कोणी मदत केली? ड्रायव्हर आणि कंडक्टर. रिक्षावाला असेल तर त्या रिक्षावाल्यानी, स्वतःची सायकल असेल तर तुमच्या सायकलनी तुम्हाला कॉलेजला येण्यापर्यंत मदत केली. कॉलेजला आल्यानंतर गेट उघडलेला असतो, वर्ग उघडलेला असतो. हे सगळं कोण करतं? आपल्या कॉलेजचे पिऊन करतात. मग ते जर नसते तर तुम्ही वर्गात बसू शकता का? आणि आम्ही लेक्चर घेऊ शकतो का? नाही. म्हणजे आपण सकाळी उठून कॉलेजला येईपर्यंत आपल्याला किती लोकांनी मदत केली हे बघा. म्हणजे आपण सहकाराशिवाय जगू शकत नाही. आत्ताच बघा, आत्ताचं एकदम करंट ज्वलंत उदाहरण घ्या, कोविड-19. या कोविड-19च्या सीझनमध्ये एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर लोकांना कोरोना होतोय, कितीतरी लोक मेलीत. आता तुम्हाला मी हे सांगायला नकोय, तुम्ही म्हणाल मॅडम व्हिडिओमध्ये पण तुम्ही कोरोना आणला. पण सांगायचं तात्पर्य, इथे जे डॉक्टर आहेत, जे नर्सेस आहेत, जे पोलीस आहेत, हे सगळे काय करतात? ते सफाई कर्मचारी, सगळ्या हॉस्पिटलमधले, नगरपालिकेतले, हे सगळ्यांनी आपली सेवा चालू ठेवली आहे. त्यांनी काय केलं? आपल्याला सहकार्य केले. म्हणजे बघा, सहकाराशिवाय आपण जगू शकत नाही. आपला विषय इतका महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. सहकार विषय हा इतका महत्त्वाचा आहे. सहकार ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे. यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारण्यासाठी एकत्र येण्याची प्रखर इच्छा निर्माण होते. आपल्यावरती जर कधी अन्याय झाला तर आपण एकटं नाही लढू शकत. त्यावेळेस आपण सगळे एकत्र येतो आणि लढा देतो. मग त्यावेळेस मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे. पूर्वी जे अश्मयुगीन काळामध्ये तुम्हाला माहिती ना, आपण शिकार करून ते भाजून खात होतो आणि पाण्याला अंगावरती कपडे नसायचे तर पानांचे हे करून ते लावायचे. आदिमानव, पूर्वीचे आदिमानव, तसं. मग तर तिथूनच सहकाराला सुरुवात झाली एकमेकांना. मग सहकार म्हणजे काय? तर सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. आता आपण सहकाराची अर्थ बघणार आहोत. सहकाराला इंग्रजीमधून कोऑपरेशन असे म्हणतात. आता कोऑपरेशन हा शब्द लॅटिन भाषेतील आहे. तो आहे कोऑपररी. आणि कोऑपररी म्हणजे को म्हणजे सह, एकत्र, सह किंवा एकत्र, आणि ऑपरेशन म्हणजे कार्य करणे, एकत्र येऊन कार्य करणे. कोऑपरेशन लॅटिन भाषेमध्ये कोऑपरेशन, कोऑपररी. को म्हणजे सह किंवा एकत्र आणि ऑपररी म्हणजे काम
करणे, कार्य करणे. मग हे दोन्ही एकत्र आले की काय होतं, सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करणे. आता हे सगळे एकत्र आल्यामुळे आज करोनावरती आपण नियंत्रण आणलं आणि बरीचशी लोक होतोय करोना, आपण लोक बरे पण होतात ते. त्याचं कारण काय तर आपले हे डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस हे सगळे एकत्र आल्यामुळे आपण त्या रोगावरती नियंत्रण आणलं आणि खूप लोक बरे पण होत आहेत. म्हणजे हे सहकाराचं अत्यंत मोठं उदाहरण आहे आत्ताच्या काळामध्ये. बघा, त्याच्यानंतर सहकार म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापना केलेली संस्था होय. सर्व लोक एकत्र येतात आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतात. आर्थिक गरजा, सामाजिक गरजा, सगळंच. आता त्याची आपण व्याख्या बघूया. बघा, त्याच्यामध्ये पहिली व्याख्या आहे एच कॅल्वर्ट यांची. मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. आता आपण स्वतःच्या इच्छेने सगळे एकत्र आलेले आहोत आणि आपल्याला मदत पाहिजे, आपलं आर्थिक हित साध्य करायचंय म्हणून आपण स्वेच्छेने एकत्र येतो आणि सहकारी संस्था स्थापन करतो. तिला काय म्हणतात, सहकारी संस्था होय. हे त्याचं काय झालेलं आहे, पहिली व्याख्या आहे. अशा आपल्याला 2-3 व्याख्या आहेत, 5 व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली तुम्हाला जी सोपी वाटेल, जी तुम्हाला समजायला सोपी जाईल, पाठांतर होईल, ती तुम्ही कुठलीही 5 मधली व्याख्या लिहू शकता. तर पहिली व्याख्या पण लिहू शकता किंवा वैकुंठलाल मेहताची पण लिहू शकता किंवा भारतीय सहकार कायद्याची पण व्याख्या लिहू शकता. तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही एकच व्याख्या पाठ करा आणि ती लिहा. कारण परीक्षेला तुम्हाला अर्थ आणि व्याख्या असा प्रश्न विचारू शकतात. आता आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सहकाराचा इतिहास. आता सहकाराच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला दिलेला आहे जागतिक सहकारी चळवळ. आता जागतिक सहकारी चळवळ म्हणजे काय बघा, सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. आता तुम्हाला गाळेल जागामध्ये विचारतात सहकाराचा उगम टिंबटिंब या देशामध्ये झालेला आहे, तर तुम्ही लिहिणार आहात इंग्लंड. युरोप खंडात इंग्लंड यामध्ये 1760 मध्ये सहकाराचा उगम झाला आणि औद्योगिक क्रांती घडून आली. औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली होती. भांडवलशाही म्हणजे ज्यांचे कारखाने होते, ज्यांचे उद्योग होते, ती लोक वर्चस्व गाजवायला लागली होती स्वतःचं आणि जास्त श्रीमंत व्हायला लागलेला आणि गरीब कामगार जो आहे तो अधिकच गरीब व्हायला लागलेला आणि कामगारांच्या दारिद्र्यात भर पडली. ग्राहकांना नकली माल, कमी वजन मापाचा, भेसळयुक्त माल, महागड्या किमतीत हे जे इंडस्ट्रियलिस्ट लोक आहेत, हे जे उद्योजक आहेत, ते कमी किमतीचा माल, कमी वजनाचा माल आणि भेसळयुक्त माल आणि ते पण किंमत जास्त अशामध्ये ते विकायला लागले. त्याच वेळेस अधिकाधिक श्रीमंत झाले जे औद्योगिक क्षेत्रातले होते, इंडस्ट्रियलिस्ट उद्योजक ते, आणि गरीब अधिकच गरीब होत गेला आणि यांच्यामधील ही दरी वाढत जाऊन आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचा उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. आपण जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास बघत आहोत. तर भांडवलशाही समाज व्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे सहकार या संकल्पनेचा उदय झाला आणि सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांची पहिली सहकारी संस्था स्थापन केली आणि ती सहकारी संस्था जी आहे ती 1844 मध्ये रॉचडेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी म्हणून त्यांनी स्थापन केली आणि त्यांनी रॉचडेल येथील 28 विणकरांना एकत्र केलं आणि रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड त्यांनी स्थापन केली. कोणी? रॉबर्ट ओवेन. म्हणून रॉबर्ट ओवेन यांना सहकाराचा जनक असे म्हणतात, सहकारी चळवळीचा जनक असे म्हणतात. तुम्हाला गाळलेल्या जागामध्ये सुद्धा हे विचारलं जातं किंवा जोड्या लावामध्ये विचारलं जातं किंवा आन्सर इन वर्ड फ्रेज और म्हणजे एक शब्द किंवा शब्दांशमध्ये विचारलं जातं. सहकारी चळवळीचा उगम कोणी केला, तर कोणी केलेला आहे सहकारी चळवळीचा उगम, कोण आहे त्याचं जनक, सहकारी चळवळीचा जनक कोण आहे? रॉबर्ट ओवेन हे सहकारी चळवळीचे जनक आहेत.
आणि कुठे झाला हा सहकारी चळवळीचा उगम? सहकारी चळवळीचा उगम हा इंग्लंड येथे झालेला आहे. हे दोन तुम्ही अजिबात विसरायचं नाही. जागतिक सहकारी चळवळीमध्ये हे तुमचं आलंच पाहिजे. त्याच्यानंतर याच कालखंडामध्ये जर्मनीमध्ये सुद्धा पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली. कॅनडा, चीन, रशियामध्ये सुद्धा शेती सहकारी संस्था सुरू झाल्या. डेन्मार्कमध्ये दुग्ध उत्पादन सहकारी संस्था सुरू झाली. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाली. आणि यानंतर हळूहळू सगळ्या देशांमध्ये अशा सहकारी संस्था सुरू व्हायला लागल्या. पण उगम कुठे झाला? इंग्लंडमध्ये. त्याचा जनक कोण आहे? रॉबर्ट ओवेन. आणि नंतर 1895 मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची स्थापना झाली. ही संघटना सहकारी तत्वांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते आणि जागतिक सहकारी चळवळीचा विकासात या संस्थेचे योगदान फार मोठे आहे. कोणत्या संस्थेचे योगदान मोठे आहे? ही आंतरराष्ट्रीय सहकारी संघटना, हिचं योगदान खूप मोठं आहे. हा आपला सहकाराच्या इतिहासामधला जागतिक सहकारी चळवळ हा पहिला टॉपिक जो आहे तो आज आपण पूर्ण केलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? 3 वह्या बनवायच्यात. एक क्लासवर्क, एक होमवर्क आणि एक तुमचं पूर्ण माझा प्रकरण झालं की तुम्ही धड्याखालचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यासाठी तुम्हाला एक नोटबुक बनवायचे. तर आता तुम्ही आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. जागतिक सहकारीचा अर्थ, व्याख्या आणि सहकाराच्या इतिहासामधलं पहिला पॉईंट जागतिक सहकारी चळवळ. हे तुम्ही कुठे लिहिणार आहात? तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहिणार आहात, क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आणि आता आपण पहिला बघा, सहकाराच्या इतिहासामधला पहिला पॉईंट आपला झालेला आहे जागतिक सहकारी चळवळ. आणि सगळ्यांनी चॅनलला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपला. म्हणजे काय होईल? मला कळेल की तुम्ही इंटरेस्टेड आहात आणि माझाही उत्साह वाढेल. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.